मार्केट्स ऑल टाईम हायला आहेत आणि सगळ्याच पोर्टफोलिओचे रिटर्न्स एकदमच चांगले आहेत. पण याच वेळी मला एक 5 महत्त्वाचे मुद्दे आपल्या इन्व्हेस्टर्स बरोबर डिस्कस करायचे होते, म्हणून हा व्हिडिओ करतो. आणि याच्यावरती तुमचे कन्फर्मेशनसुद्धा गरजेचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका. सो फर्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे मार्केटबद्दल. सेन्सेक्स नुकतंच 80,000 क्रॉस केलेलं आहे, निफ्टीने 24,000 क्रॉस केले. त्याचबरोबर मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे सुद्धा खूप हायर साईडला ट्रेड करत आहेत. सो असं वाटतंय की मार्केट्स बऱ्यापैकी ओव्हर व्हॅल्यूड आहेत किंवा फुल्ली व्हॅल्यूड आहेत. ह्याचे रिझल्टसुद्धा आपण पुढच्या पॉईंट्समध्ये बघूया. आणि आपण जी स्टॅन्स घेतली होती 2022-23ला, की आपण काय केलं होतं की त्यावेळी मॅक्सिमम पोर्टफोलिओ हा इक्विटी ओरिएंटेड केला होता, ॲग्रेसिव्ह केला होता ऑलमोस्ट सगळ्याच इन्व्हेस्टर्सचा. आणि त्यामुळं खूप चांगले रिटर्न्स मागच्या 15 महिन्यामध्ये सर्वांचे जनरेट झालेले दिसत आहेत त्यांच्या पोर्टफोलिओजमध्ये. म्हणजे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही पहिल्यांदा आपण 2021 एंडला इक्विटी कमी केली, 2022मध्ये पुन्हा इक्विटी फुल्ली इन्व्हेस्टेड झालो आणि ती इक्विटी इन्व्हेस्टमेंट आपण बऱ्यापैकी अजूनसुद्धा होल्ड करून ठेवली आणि त्याचा खूप चांगला बेनिफिट आपण प्रत्येकजण आपल्या पोर्टफोलिओमध्ये बघू शकता. तिसरा जो पॉईंट आहे की इथनं पुढं काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे. जर मॅक्रो नंबर्स बघितले, म्हणजे त्याच्यामधले एक आम्ही म्हणतो की मार्केट कॅप टू GDP हा ऑलरेडी इंडियाचा 150% जास्त झालेला आहे. म्हणजे आपल्या GDPपेक्षा आपली मार्केट कॅप 1.5% जास्त झालेली आहे, जी लॉंग टर्म ॲव्हरेजपेक्षा बरीच जास्त आहे. त्याचबरोबर इव्हन ग्लोबल मार्केटसुद्धा बरेच वाढलेले आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये आपण थोडंसं आता कॉशियस व्हायची गरज आहे असं मला वाटतं. कारण रिटर्न्ससुद्धा खूप चांगले मिळालेले आहेत आणि हे रिटर्न्स कसे प्रिझर्व आपण करू शकतो किंवा येणारी जर इथनं पुढं काही मार्केट व्हॉलॅटिलिटी आली तर त्याला टॅकल कसं करायचं आहे. तर याच्यामध्ये माझं असं सजेशन आहे की मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्यामध्ये जे काही आपले म्युच्युअल फंडचं ॲलोकेशन आहे ते कमी करावं आणि ते आपण बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड किंवा गिल्ड फंड जसं प्रत्येकाची पोर्टफोलिओ आहे त्याप्रमाणे आपण त्यांना सजेस्ट करू. पण आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅप थोडंसं कमी करावं आणि बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज किंवा गिल्ड या कॅटेगरीला शिफ्ट करावं. ओव्हरऑल आजच्या पॉईंट ऑफ टाईमला आपण जनरली इन्व्हेस्टर्सना असं रेकमेंड करतो की जर एक 10 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे तर 5 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ अजूनसुद्धा प्युअर इक्विटीमध्ये ठेवूया, पण तो थोडा लार्ज कॅप ओरिएंटेड किंवा कन्झम्पशन, FMCG, IT अशा डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये ठेवायचा आणि मिड कॅप स्मॉल कॅप कमी करावं आणि उरलेला जो 50% पोर्शन आहे तो बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज, गिल्ड फंड अशा फंड्समध्ये असावं. हा झाला पॉईंट नंबर 3. पुढचा पॉईंट नंबर 4 आहे की मी जे मगाशी म्हटलं की मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर. आता आपल्याला दिसतं की ग्रोथ तर इंडियाची चांगली राहणारच आहे, येत्या काळात इंटरेस्ट रेट कमी होणार आहेत, गव्हर्नमेंट स्टेबल आहे, तर या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी पुढे दिसतात. सो इकॉनॉमी तर नक्कीच चांगल्या पेसनं वाढणार आहे. बट ॲट द सेम टाईम या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असं दिसतंय की मार्केटने आधीच डिस्काउंट केलेले आहे. त्यामुळंच हा कॉशियस अप्रोच आता जर आपण घेतला तर डेफिनेटली जे काही रिटर्न्स मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जनरेट झालेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रिझर्व करता येतील आणि पुढच्या वर्षभरात जर कधी आपल्याला अपॉर्च्युनिटी आली तर पुन्हा आपण इक्विटीमध्ये एंटर करू शकतो. लास्ट पॉईंट नंबर 5 जो आज मला डिस्कस करायचा आहे तो आहे गिल्ड फंडबद्दल. गेले 1 वर्षापेक्षा जास्त वेळ मी गिल्ड फंड अगदी ॲग्रेसिव्हली रेकमेंड करतोय. आजसुद्धा हेच सांगेन की गिल्ड फंड ही गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, ज्याला कुठलीही क्रेडिट रिस्क नाही आहे किंवा मार्केट रिस्क नाही आहे. दुसरं त्याला लिक्विडिटी कधीही आपण काढू शकतो पैसे, कुठलेही लॉक इन नाही आहे. त्यामुळे आपण जे पैसे बँक FD, कोऑपरेटिव्ह बँक, पतसंस्था, करंट अकाउंट अशा कुठेही ठेवतो की जिथं 6-7-8% रिटर्न्स मिळत आहेत, तर ते पैसे गिल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करावेत. कारण येत्या काळामध्ये आपल्याला व्याजाचे दर कमी होतील आणि गिल्ड फंडमध्ये अगदी 10-12% रिटर्न इझिली मिळेल विथ इझी लिक्विडिटी. त्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी आणि कधी आपल्याला करेक्शन मिळालं तर पुन्हा तो पैसा आपण इक्विटीमध्ये शिफ्ट करू शकतो. आता तुमच्याकडनं आम्हाला एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओ संदर्भात आपण हा जो काही मिड कॅप आणि स्मॉल कॅप कमी करून 50% इक्विटी ठेवून राहिलेला पोर्शन
बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडला किंवा गिल्ड फंडला शिफ्ट करावा का, याचं कन्फर्मेशन तुमच्याकडनं येणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडनं कन्फर्मेशन आलं तरच आम्ही ह्या पुढच्या जे काही पोर्टफोलिओमध्ये रिअलाइनमेंट आहेत ते करता येते. आणि लास्ट महत्त्वाचा पॉईंट जो लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे टॅक्सचा. ज्यावेळी आपण हे फोलिओ शिफ्ट करू, म्हणजे आपण इक्विटीमधून गिल्ड किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडला जाऊ, त्यावेळी हा टॅक्सेबल इव्हेंट असेल. आणि मागच्या 1.5 वर्षात भरपूर व्हॅल्युएशन्स वाढलेले आहेत, त्यामुळे आपल्याला टॅक्सेबल प्रॉफिटसुद्धा बराच जास्त असेल. चांगली साईड ही आहे की तो टॅक्स फक्त 10%चाच आहे, तो स्लॅब रेट प्रमाणे लागणार नाही, पण तो टॅक्स कधीतरी पे करायचाच आहे. म्हणजे असं नाही की आज जर आपण ते शिफ्ट नाही केलं तर परत 2 वर्षाला ज्यावेळी कधी आपण शिफ्ट करू किंवा रिडीम करू त्यावेळी तो टॅक्सेबल इव्हेंट होणारच आहे. त्यामुळं जर आपण जर हे रिअलाइनमेंट्स केल्या तर या फायनान्शियल इयरला 2024-25 आपल्याला त्याच्यावर जो काही कॅपिटल गेन असेल त्याच्यावरती 10% टॅक्स भरायला लागेल, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. सो हे 5-6 पॉईंट डिस्कस करायचे होते. तुम्ही तुमचं कन्फर्मेशन तुमच्या RM कडे नक्की कळवा, जेणेकरून पुढच्या 1 महिन्याभरामध्ये आपण ग्रॅज्युअली आपलं मिड कॅप स्मॉल कॅप एक्सपोजर ट्रिम करत जाऊ शकू. थँक्यू.